अश्मित एक्सप्लोरर या नावाचा एक फेमस यूट्यूबर आहे. जिथे कुठे त्याला काही रहस्यमयी बातमी मिळते तिथे जाऊन तो तिथेच राहतो आणि त्या ठिकाणाबद्दलची सगळी माहिती आपल्या फॉलोअर्सना लाईव्ह देतो. एकदा त्याच्या कानावर बातमी येते की एका गावात एक घर आहे जिथे रात्री 12 नंतर एका घराच्या भिंती बोलतात, प्रश्न विचारतात. त्या घरात 3 रात्रीपेक्षा जास्त कोणीही राहू शकत नाही. जो कोणी तिथे गेला तो वेडाच होऊन बाहेर आला. हे ऐकून अश्मित त्या गावात जायचा निर्णय घेतो. तो त्या घरात राहायचं ठरवतो. रात्री तो कॅमेरा सेट करतो आणि लाईव्ह सर्वांना दाखवत असतो. अचानक त्याचं नेटवर्क जातं. तो वेळ बघतो, 11:59. तो कॅमेरा चेक करत असतो आणि तेवढ्यात 12 वाजतात. घराच्या भिंतीतून एक आवाज येतो, हॅलो अश्मित. तो घाबरून काही बोलत नाही. पुन्हा आवाज येतो, एक जोक सांगू का तुला. यावेळी आवाज जरा गंभीर आणि आधीपेक्षा जास्त भयानक वाटला. तो घाबरून हो म्हणाला. हे असलं काहीतरी त्यांनी पहिल्यांदाच अनुभवलं होतं. अचानक त्याचा कॅमेरा रेकॉर्डिंग चालू बंद होऊ लागलं. पूर्ण घरात धूर पसरला. तो बाहेर पडण्यासाठी दरवाजा वाजवू लागला, पण दार काही उघडत नव्हतं आणि आतून जोरदार हसण्याचा आवाज येऊ लागला. सकाळी जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा पाहिलं, अश्मित एकटक बघत होता आणि त्याचं मानसिक संतुलन खराब झालं होतं. ही न्यूज वाऱ्यासारखी पसरली. भरपूर लोकांनी एकटं तर कोणी ग्रुपसोबत तिथे जाऊन खरं काय शोधण्याचा प्रयत्न करू लागले, पण कोणी 1 दिवसाच्या वर टिकलं नाही. प्रत्येकाचं मानसिक संतुलन बिघडत होतं. ही बातमी आली रोहितच्या कानावर. रोहित त्यांच्या दोघा पार्टनर रोशन आणि मीनू या दोघांना म्हणाला, ही न्यूज पाहिली का. घर गप्पा मारतं माणसांशी. हा, हेच बाकी होतं. हे ऐकून तिघं हसले. रोहित म्हणाला, आपण जाऊया का तिकडे. मीनू लगेच हो म्हणाली, पण रोशन काही तयार नव्हता. बाबा कशाला जायचं तुला, मी गप्पा मारतो ना तुझ्याशी. रोहित म्हणाला, तुझ्याशी नको, तुझ्याशी गप्पा मारून मी बोर झालो आहे आता. रोशन काही तयार होत नव्हता. कसं तरी त्याला रेडी करून तिघं निघाले. ते सकाळीच पोहोचले गावात. आल्याबरोबर प्रत्येकाच्या तोंडून त्या घराबद्दल काही ना काही वाईटच ऐकायला मिळत होतं. ते त्या घराजवळ आले. घर तसं मोठं होतं. ते आत आले. सगळं सामान ठेवून कॅमेरा सेट केला आणि फ्रेश होऊन गाव फिरायला म्हणून बाहेर पडले. एका छोट्याशा दुकानाबाहेर चहा पिण्यासाठी सगळे टेबलवर बसले. रोहितने सगळ्यांसाठी चहा घेतला. ते त्या घराबद्दल बोलत आहे हे ऐकून आतून एक आजोबा बाहेर आले आणि म्हणाले, अरे तुम्ही तीच पोरं ना जी त्या बडबड्या शंभूच्या घरात राहायला आलेत. रोहित म्हणाला, कोण शंभू. आजोबा म्हणाले, ज्याच्या घरात तुम्ही राहताय. फार गुणी मुलगा, पण असं कसं झालं त्याच्यासोबत. रोहित म्हणाला, काय झालं. ते सांगू लागले. त्या घरात आधी शंभूचं कुटुंब राहत होतं. तो, त्याची आई आणि मोठा भाऊ. त्याचा भाऊ सायंटिस्ट होता. तो जास्त तर शहरातच राहायचा आणि शंभू आपला गरीब. त्याला काय ते कॉमेडीवाला असतो. रोहित म्हणाला, कॉमेडियन. ते म्हणाले, हां तेच व्हायचं होतं. तो गावात सगळ्यांना हसवायचा. काही दिवसांनी त्याचा भाऊ पण त्याच्यासोबत राहायला आला, पण तो काही जास्त घराबाहेर नाही पडायचा. काही दिवसांनी आजाराने त्याची आई वारली. त्याचा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला आणि तो वेड्यासारखा गावात फिरू लागला आणि सगळ्यांना म्हणायचा, माझ्याशी बोला ना. एक जोक सांगू तुला. काही दिवसांनी तोही अचानक गेला. तो गेल्यानंतर मात्र त्याचा भाऊ एकटा राहत होता, पण त्याला त्या घरात शंभूचा रात्री 12 नंतर आवाज यायचा, म्हणून तो घर सोडून निघून गेला कायमचा. हे ऐकून रोशन तर पुरता घाबरला. रोहित आणि मीनू मात्र ओके होते. सगळे पुन्हा घरी आले. रोहित म्हणाला, चला आता भूताचं नाव आणि स्टोरी तर समजली. रोशन म्हणाला, काय करायचं तुला स्टोरी ऐकून, चल ना यार, नको इथे थांबूया. रोहित म्हणाला, नाही, मला तर याच्याशी बोलायचंच आहे आणि त्याचं म्हणणं पण ऐकायचं आहे. मीनूने सुद्धा त्याच्या हो मध्ये हो मिळवली. रोशन मीनूला म्हणाला, तू नक्की मुलगीच आहे ना, जरा तरी मुलींचे गुण बाळग, जरा तरी घाबर. रोहित म्हणाला, गप रे, ती बघ किती स्ट्रॉंग आहे, नाहीतर तू. हळूहळू रात्र व्हायला लागते. तिघं एकत्रच हॉलमध्ये रोहितने बनवलेला ज्यूस पित असतात. तेवढ्यात घड्याळात 12 वाजतात. तसं टक 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 आवाज होतो. लाईट चालू बंद होते. रोहित, अरे वा, भूत असून टाईमचा पक्का. बघ रे रोशन, शिक जरा, नाहीतर तू. 4ला ये सांगितलं तर 6ला येतो. हळूच भिंतीमधून आवाज येतो, हां माझ्याशी बोलणार. रोशन हे ऐकून जागीच गार झाला. मीनू, रोहित थोडं शांत असतात. रोहित म्हणतो, तुमच्याशी बोलायला तर इथे आलो आहे,
करा सुरुवात. भिंतीतून आवाज येतो. माणूस मेल्यावर काय बनतो? रोहित. काय बनणार? भूत. भिंतीतून आवाज आला. नाही. आठवण. रोहित हसला, म्हणाला, अरे वा, तुमचं एवढं हुशार भूत पहिल्यांदा पाहिलं. तेवढ्या वेळात मीनू माहीत नाही कुठेतरी गायब झाली. रोशनने तर डोळे बंद करून हनुमान चालिसा सुरू केली. हळूहळू सगळीकडे धूर पसरला, पण कोणाला काहीच झालं नाही. बराच वेळ भिंतीतून वेगळे वेगळे प्रश्न ऐकू येत होते आणि थोड्या वेळाने अचानक लाईट गेला. तसा भिंतीतून आवाज येणंसुद्धा बंद झालं. मीनू मेणबत्ती घेऊन आली. रोशन रडायचा बाकी होता. रोहित म्हणाला, काय रे रोशन, एवढा भारी गप्पा ऐकून पण घाबरतोयस? काय तू पण हां. दुसऱ्या दिवशी सकाळी रोशनने बॅग बांधली आणि रोहितला म्हणाला, बस झालं आता, चला इथून, बघितलं ना काय आहे इथे, बस आता. रोहित त्याला समजावू लागला, रोशन जाऊया आपण, फक्त आजची रात्र, मग नक्की जाऊया. कसंबसं रोशनला समजावून ते थांबले. पुन्हा आज रात्री जेवण करून रोहितने बनवलेलं ज्यूस पीत सगळे एकत्र बसले. आज पण बरोबर 12ला टक 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 आवाज येऊ लागला. तसं रोशन देवाचं नामस्मरण करू लागला. हळूहळू कालसारखं लाईट चालू बंद होऊ लागली आणि आवाज आला, हा हा हा, एक बोलू? रोहित म्हणाला, अरे या, तुमचीच वाट बघत होतो. एक काय 10 बोला. कालप्रमाणेच आज पण मीनू अचानक कुठेतरी गायब झाली. हळूहळू धूर पसरू लागला. भिंतीमधून वेगळे वेगळे प्रश्न ऐकू येऊ लागले. माणूस कधी मरतो? रोहित म्हणाला, मरण आल्यावर. आवाज आला, चूक. जेव्हा त्याचं कोणी ऐकत नाही, त्याला कोणी समजून घेत नाही. रोहित, अरे वा, तुम्ही तर फार हुशार आहे खरंच. पुन्हा बराच वेळ हे असंच चालू होतं. अचानक भिंतीतून जोरदार ओरडण्याचा आवाज आला, आ. नंतर कर्र 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 असा आवाज झाला. रोशन म्हणाला, भूताचा घसा खराब झाला की काय? तेवढ्यात मीनू आली. तिच्या हातात वायर होत्या. ती म्हणाली, नाही, त्याची मी वायर काढली ना. आणि ती रोहितकडे बघून हसली. रोशनला काही समजत नव्हतं. हा काय प्रकार चालला आहे? रोहितने गावातल्या सगळ्या लोकांना बोलवलं. सगळे लोक आले. रोहितने एका माणसाला हात बांधून बसवलं होतं. गावातला सरपंच रोहित समोर येऊन उभा राहिला आणि त्याला विचारू लागला, हा काय प्रकार आहे? कोण आहे हा? रोहितने त्याचा चेहरा जसा वर केला, सगळे थक्क झाले. हा तर शंभूचा मोठा भाऊ, याला का बांधलंय? रोहित सांगू लागला, मी CID ऑफिसर रोहित देशमुख आणि ही माझी जोडीदार मीनाक्षी. हे ऐकून रोशनसुद्धा शॉक होता, कारण रोहितने त्याला हे सांगितलंच नव्हतं. एक यूट्यूबर बनून तो रोशनला भेटला होता. रोहित म्हणाला, पोलीस खूप दिवस झाला या सायंटिस्टचा शोध घेत आहेत, कारण याने त्याच्या प्रयोगाच्या नावाखाली कित्येक लोकांचे जीव घेतला आणि नंतर माहीत नाही कुठे गायब झाला. खूप शोध घेतला याचा. तेव्हा याच्या घराबद्दलची कहाणी समजली आणि आम्ही इथे आलो. मला वाटलंच होतं हाच हे सगळं करत असेल. इथे येणाऱ्या प्रत्येकाला घाबरवायचा आणि धुरात काहीतरी केमिकल टाकून लोकांची मानसिक स्थिती खराब करायचा. म्हणून मी आधीच अँटीबायोटिक घ्यायचो आणि यांना पण देत होतो. बोल रे, का केलं असं? बोल, अजून काय काय गुन्हे केलेत? तो बोलू लागला, हो, मी केलं हे सगळं. मला फक्त शोध घ्यायचा होता की माणसाचा इमोशनला कंट्रोल करून त्याचा वापर आपल्यासाठी करायचा, एखाद्या रोबोटसारखं. आणि ती माणसं इतर देशात पाठवायची. त्यातून मला बरेच पैसे मिळणार होते. पण तो प्रयोग करताना माझ्याकडून बरीच माणसं मारली गेली. पोलीस मला शोधत होते, म्हणून मी इथे येऊन राहू लागलो. पण एक दिवस ही गोष्ट माझ्या आईला समजली. म्हणून मग मी तिला मेडिसिन देऊन आधी आजारी पाडलं आणि मग मारून टाकलं. माझा लहान भाऊ खूप खचून गेला, म्हणून त्याचा वापर करून प्रयोग करायचं ठरवलं. पण त्याचा परिणाम चुकीचा झाला आणि तो वेडा झाला. त्याचा मला काही उपयोग नव्हता, म्हणून त्याला पण मारलं. पण अजून पण लपण्यासाठी आणि प्रयोगासाठी काही जागा नक्की मिळत नव्हती. म्हणून मग इथे भूत आहे असं सगळीकडे पसरवलं, जेणेकरून इथं कोणी येऊ नये. आणि जर कोणी आलंच तर त्याचा वापर मला प्रयोगासाठी करता येईल. हे सगळं त्याच्या तोंडून ऐकून गावातल्यांचा राग अनावर झाला. ते सगळे त्याला मारायला धावले. रोहितने सगळ्यांना अडवलं आणि म्हणाला, या सगळ्यात तुमची पण तितकीच चूक आहे. खरं काय खोटं काय न बघता विश्वास ठेवायचा, त्यामुळेच अशांचं फावतं. मग रोहित त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला आणि त्याला जेलमध्ये टाकलं. त्याला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली.
रोहित त्याला जेव्हा जेलमध्ये बंद करत होता तेव्हा तो रोहितला म्हणाला, मी तर इथे बंद आहे पण तो मोकळाच आहे हां. मला तर बंद केलं पण तो अजून तिथेच आहे. तो आहे हां. रोहित मनात म्हणाला. बहुतेक याच्या डोक्यावर परिणाम झाला. गावातल्यांच्या मनातून आता भीती कायमची निघून गेली होती. पण एका रात्री घड्याळात 12 वाजले. घरातून हळूच हा 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 कोणी आहे का बोलायला असा आवाज आला.